हाय एव्हरीवन, मी आहे MST CT ड्रॉपर 2026 या वर्षासाठी आणि आजचा ब्लॉग नंबर 19 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो रेग्युलरच्या क्लासमध्ये मॅथमध्ये 3D जॉमेट्री हा चॅप्टर सुरू केला आहे गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी हा चॅप्टर कंप्लीट केला. याची क्वेश्चन्स आणि PYQ झाले थोडेफार इम्पॉर्टंट आहेत ते, आणि म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट रिपीटेड क्वेश्चन्स असे घेतलेले आहेत आणि क्रिटिकल क्वेश्चन्सही घ्यायला स्टार्ट केले. तर याची मला आज क्वेश्चन सॉल्विंग करायचं आहे. म्हणजे मेन तर मला आज याचं नोट्स लिहायच्यात, शॉर्ट नोट्स, आणि रेग्युलरमध्ये व्हेक्टर्स सुरू आहे तर त्याचे म्हणजे क्रॉस प्रोडक्ट सुरू आहे, त्याचे क्वेश्चन्स घेतलेत स्टार्टिंगचे, आणि याची मला JEE मेन्स लेवलचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. आणि काल संडे होता आणि वीकली टेस्ट असते आमच्या क्लासमध्ये. सो त्याचा हा सिलेबस होता. फिजिक्समध्ये रोटेशनल आणि सर्क्युलर जे रिव्हिजन बॅचमध्ये झालेलं आहे तेच यामध्ये आहे. फक्त मॅथमध्ये व्हेक्टर्स आणि 3D जॉमेट्री हे रेग्युलरच्या ह्याच्यातलं घेतलं, कारण म्हणजे प्रॅक्टिस होते तेवढीच. आणि हे म्हणजे आणि ट्रिग्नॉमेट्री हे स्टार्ट केलं आहे आमच्या क्लासमध्ये. म्हणजे फक्त प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन्सच झाले आहेत, तर त्यावरही 2-3 क्वेश्चन्स होते. आणि व्हेक्टर्सवरती तर क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्टपर्यंत होते क्वेश्चन्स. आणि केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्स हा चॅप्टर आणि अल्कोहोल फिनॉल इथरमधला फक्त अल्कोहोलचा पार्ट झालेला होता, तो फक्त त्यावरती क्वेश्चन्स होते. आणि हाच होता त्याचा सिलेबस. याचे मार्क्स आल्यावरती मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि ट्रिग्नॉमेट्री जसं सांगितलं मी तुम्हाला की आपण स्टार्ट केला आहे, आता घेतील याचं रिव्हिजन. आणि अबाउट फिजिक्स, सो मी या सगळ्यांमध्ये फक्त जास्त इम्पॉर्टन्स मॅथला देत होते इतक्या दिवस, कारण माझा तो थोडा सब्जेक्ट म्हणजे थोडासा वीक होता. बट आता तो परफेक्ट झाला आहे. आणि केमिस्ट्रीला तर फक्त रिव्हिजन लागतं, आणि म्हणजे फिजिक्स हे थोडंसं मागं पडलेलं आहे. सो मी तसं नाही करणार, आता सगळ्यांना इक्वली बॅलन्स करणार आहे मी रिव्हिजनमध्येही. कारण एक म्हणजे आपल्या तिन्हीवरही जास्त तर आपलं पर्सेंटाईल ठरतात, फक्त मॅथच नाही की मॅथमध्ये जास्त असल्याने दुसरीकडे कमी असलं, थोडंफार हे होतं, बट इक्वली ठेवल्यावरती आपल्याला जास्त स्कोर छान येईल. सो मी निग्लेक्टच केलं ते थोडंसं, जेवढं क्लासमध्ये होईल तेवढंच, आणि थोडंफार घरी बस एवढंच. बट आता मी याची क्रिटिकल सेक्शनचे जे टार्गेटमध्ये क्वेश्चन्स आहेत मी आता ते सॉल्व करणार आहे. क्लासिकलचे तर झालेच आहेत माझे, आणि PYQs पण झाले त्याचे सगळे, बट क्रिटिकल थोडंसं राहिलं होतं, तर मी ते कंप्लीट करणार आहे. आणि याचं जे म्हणजे मी आज इतका दिवस मी लिहित नव्हते की मी आज माझी टू डू लिस्ट, बट मी आजपासून स्टार्ट केलेलं आहे लिहायला. मी आता नोट करत जाईन मी रोज किती अभ्यास केला, माझे टार्गेट किती कंप्लीट झालेले आहे. सो मॅथमध्ये तर माझं हे टार्गेट आहे आजचं, ह्या तिन्ही विषयाचं. आणि हे प्लस आणि 11वीचा क्लास मला आज एवढं करायचं आहे. सो बघूया आता होते का नाही हे कंप्लीट, बट मी कसंही करून हे कंप्लीट करणारच आहे, कारण इझीच आहे, म्हणजे जास्त पण हे नाही आहे क्रिटिकल. बट हां, मी ट्राय करेन हे नक्की कंप्लीट करण्याचं. आणि हेच होतं आजचं स्टडी अपडेट आणि माझी टू डू लिस्ट. हां, अजून एक म्हणजे तेच परत सांगते की मी तिन्ही सब्जेक्टला इक्वली बॅलन्स करून चला. माझ्यासारखं हे म्हणजे मला थोडक्यात तरी कळालं, कारण एकाच टेस्टवर मला जाणवलं की फिजिक्स आपलं थोडंसं महागच आहे. सो मी आता नाही तसं करणार आहे. मी आज पहिल्यांदा आधी रोटेशनल मोशनची म्हणजे जो चॅप्टर सध्या सुरू आहे तो कंप्लीट केला ना, म्हणजे तो पक्का केला की आपल्याला एक कॉन्फिडन्स होतो की हा चॅप्टर आता मी बाजूला ठेवू शकते आणि जे समोर येणार आहे मी ते नीट करू शकते. सो मला हाच कॉन्फिडन्स आणायचा आहे फिजिक्समध्ये. तर केमिस्ट्री तर इझीच आहे, म्हणजे फक्त रिव्हिजन करायचं बाकी, आणि रिॲक्शन्स पण त्याचे मला प्रॅक्टिस करायचे अल्कोहोल्सच्या जास्त तर. आणि नंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्स हे तर बेसिकच आहे, बट स्टील करणार आहे. आणि आजचं रोटेशनल मोशन. आणि हेच होतं माझं स्टडी अपडेट. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.